एकदा नारदजी, ज्यांना ब्रह्मचारी म्हणतात, नारदजी एकदा भगवान श्री विष्णू नारायण यांच्याकडे गेले आणि श्रीहरींना सांगितले की हे श्रीहरी, मला तुमच्या मायेचं दर्शन करायचं आहे, मला तुमची माया काही पाहायची आहे. तेव्हा श्रीहरी म्हणतात ठीक आहे, पाहायची म्हटल्यानंतर हिंमत सुद्धा तशी लागते बरं का, कारण ही माया खूप ताकदवर आहे. तेव्हा म्हटले मला पाहायची आहे. ठीक आहे म्हटले, चला तुम्हाला सोबत नेतो. एका सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी गेले. नारदजी जसे स्नान करण्यासाठी गेले, स्नान करताना नारदजी गेले, बाहेर आल्याच्या नंतर नारदजींची स्त्री झाली. आता जे नारदजी पुरुष रूपामध्ये होते ते स्त्री रूपामध्ये बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर त्यांची सगळी जेवढी काही आठवण आहे या सगळ्या डोक्यातून मिटून गेल्या. आता समोरून एक राजा आले आणि त्या राजाने सांगितले की तुम्ही कोण आहे. त्यांनी सांगितले की मलाच माहीत नाही, माझ्या डोक्यातील सगळ्या ज्या काही आठवणी आहेत हे मिटून गेलेले आहेत, त्यामुळे मला काही माहीत नाही. तो राजा म्हणाले ठीक आहे, काही दिवस तुमची आठवण येत नाही तोपर्यंत आमच्या राज्यामध्ये तुम्ही चला. तो राजा त्या राणीला घेऊन आपल्या महलमध्ये गेला. कित्येक दिवस झाले त्यांच्या काही आठवणी परत येत नव्हत्या आणि म्हणून त्या राजाने त्या राणीपुढं प्रस्ताव टाकला, म्हणजे देवर्षी नारद यांच्या पुढं प्रस्ताव टाकला की तुम्ही माझ्यासोबत लग्न करणार का. तेव्हा नारदजींना सुद्धा वाटलंय की दुसरं कुणीच नाही, मला कुणी आठवत सुद्धा नाही, मग महाराणी बनण्यात हरकत नाही. दोघांचं लग्न झालं, दोघांना पुत्ररत्न सुद्धा प्राप्त झाले, संतान प्राप्ती झाली, सुंदर संसार चालू आहे. आणि एक दिवस नारद रूपामध्ये असलेल्या स्त्री म्हणजे त्या राजाच्या पत्नी महाराणी देवाकडे गेल्या आणि देवाला प्रार्थना करू लागले, देवा मला माझ्यासाठी काही नको, माझा नवरा, माझे मुलं, माझे बाळ हे सगळं तुम्ही सुरक्षित ठेवा. बघा, जे नेहमी नारायण नारायण करत फिरत होते ते नारदजी आज परिवाराबद्दल मागणी करत आहे, मला काही नको, माझा नवरा, माझे मुलं बाळ हे सगळे सुरक्षित राहिले पाहिजे. आणि एवढ्यामध्ये एक तिथं गुप्तहेर आले आणि त्यांनी सांगितलंय की राणीची घात झालेला आहे. काय झालं? काही नाही, आपले जे महाराज आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे, तुमचे मुले त्यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे आणि जेवढे काही तुमचे आप्तवर्ग आहे यांना सर्व दुश्मन सेनेने बंदिस्त बनवून ठेवलेलं आहे. आता तुम्ही सुद्धा इथून पळून जावं. तेव्हा पळत 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 भगवंताच्या त्याच सरोवरापाशी पुन्हा नारदजी गेले आणि तिथं रडू लागले, अरे अरे हे माझ्यासोबत काय झालं देवा, तू का माझ्यासोबत असं केलंय, तुझ्या एवढं क्रूर कोणी नाही, तुझ्या एवढं वाईट कोणी नाही, माझा एवढा चांगला सोन्याचा संसार तुला उद्ध्वस्त करून टाकलेला आहे, कुठं मी तुझ्या भक्तीमध्ये कमी पडले, कुठं तुला काय कमी पडलं. आणि म्हणून रागारागामध्ये त्यांनी म्हणाले की आता मी याच सरोवरामध्ये जाऊन जीव देणार. जसे सरोवरामध्ये गेले, रडत रडत बाहेर आले आणि रडताना नारदजी रडत आहे. पुन्हा त्या स्त्रीचे नारदजी झाले आणि बाहेर निघत आले. आता श्रीहरी तिथं उपस्थित होते आणि श्रीहरी विचारले, हे नारदजी तुम्हाला काय झाले, तुम्ही का रडत आहात. तेव्हा नारदजी म्हणतात, कुठं गेला माझा नवरा, कुठं गेली माझी बायको, कुठं गेलं माझं राज्य. तेव्हा नारदजींना भगवान श्रीहरी सांगतात की तुमचा नवरा बायको हे जेवढं काही हा काय आहे हीच तर खरी माया आहे आणि जे तुम्ही रडत होते त्या संसाराटी ह्या त्या मायेबद्दलची असलेली ओढ आहे. आता बघा, तुम्ही माझ्या सानिध्यामध्ये असता, नितांत माझं नाव घेत घेत इकडे तिकडे भ्रमण करत असतात, पण तुमच्यासारख्यावर सुद्धा माया ही एवढी ताकदवर आहे की तुमच्यासारख्यांना सुद्धा सोडणार नाही. म्हणून भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथुनी पाडिते, एवढी ही माया ताकदवर आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, देवा तुझा जर विसर झाला या बाकीच्या लोकांसारखं मी संसारात गुरफटून राहणार, मग हा संसार सुखमय आहे का? अजिबात नाही. हा संसार कसा आहे, अरे संसार संसार जसा तावा चुऱ्यावर आधी हाताला चटके मग मिळती भाकर. अरे संसार संसार दोन जीवाचा विचार देतो सुखाला नकार अन दुःखाला होकार. हा संसार कसा आहे? महाराज म्हणतात, दुःख बांधवडी जर विसर नाही झाला तर मी काय करणार, गुण गाईन आवडी, आवडीने तुझं गुणगान करणार. हेची माझी सर्व जोडी, हेच माझी सगळी जोडी, हेच माझी सगळी संपत्ती आहे, हेच माझी जमापुंजी आहे, दुसरं मला काही आवडत सुद्धा नाही. म्हणून एवढं मी करणार की मी तुझं गुणगान गाणार आहे. आणि बघा, भगवंतांनी सुद्धा हेच सांगितले की मला काय आवडतं. तर आपल्या पुराणांमध्ये बघा, श्रीमद भागवत महापुराण यांची रचना महर्षी वेदव्यास यांनी केली आहे. महर्षी वेदव्यास हे भगवान श्री हरी विष्णू यांचे अवतार मानले गेलेले आहे आणि त्यामध्ये श्रीमद भागवत महात्म्यामध्ये त्यांनी एक श्लोक सांगितले की यत्फल नास्ति तपसा न योगेन समाधेन तत्फल लभेन सम्यक लव केशव कीर्तनात. जे फळ
बाकीच्या युगांमध्ये योग समाधी तपस्या कशाने मिळत होतं ते कलियुगामध्ये फक्त कलियुगा माझी करावे कीर्तन फक्त भगवंताच्या नामस्मरण मिळणार आहे. मग आज श्री रामनवमी आहे, मग भगवंताचं नामस्मरण जर एवढं महत्त्वपूर्ण असेल तर सर्वांच्या मुखातून ते नामस्मरण झालं पाहिजे. आता नामस्मरण करून घेण्याआधी त्याचं महत्त्व तुम्हाला सांगते. हरिपाठाचे 7 दिवस आपण सप्ताहामध्ये जे हरिपाठ वाचतोय म्हणतोय त्याचे अभंग उचला. चहू वेदी जाण साई शास्त्रकारण अठराई पुराण हरिशी गाती 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्वांचं सारखं आहे एक हरी नाम. पुढं त्यांनी म्हणतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते विरता भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसो वा सर्वांसाठी जोर एकदा आमच्या ऑपरेटर दादांसाठी जोरदार टाळ्या. नाम संकीर्तन साधन पै सोपे जरी सोपं आहे तरी सुद्धा काय ताकद आहे जळतील पापे जन्मोजन्मांतरीची पापे जळून नष्ट होणार न लगती सायास काही सहन करायची गरज नाही जावे वनांतराला जायची गरज नाही सुख येतो घरा नाऱ्यानं घर बसल्या भगवंत येतील करायचं काय ठाईचं बैसोनी कराय कचित आवडी अनंत आळवावा मंत्र दिला राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. पुढे म्हणतात याहून आणि असतं पै साधन वाहत असानं विठ्ठोबाची पण तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहा नातो धनी घे. जो शहाणा आहे तोच घेऊ शकतो कुणी घेऊ शकत नाही. मग भगवंताचं नाम घेण्यासाठी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठला आवडी कितीतरी जन्मांचं पुण्य आपल्याला लागतं जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एखादा व्यक्ती म्हणत असेल अरे मी देव करत नाही मी देवाचं नाव घेत नाही मी देवाला मानत नाही मी कीर्तन ऐकत नाही मी कीर्तन मानत सुद्धा नाही त्या सर्वांना माझं फक्त एकच उत्तर आहे तुम्ही मानत नाही तुम्ही ऐकत नाही अशातला भाग नाही. खरा विषय असा आहे की तुमचं एवढं पुण्यच नाही की तुम्ही कीर्तन ऐकावं कीर्तन मानावं भगवंताचं नाम तुमच्या मुखामधून घ्यावं. कारण भगवंताचं नाव मुखामध्ये यावं भगवंताचं कीर्तन ऐकाय वाटावं यासाठी कित्येक जन्माचं पुण्य आपल्याला लाभतं. म्हणून आपल्या सर्वांचं कित्येक जन्माचं पुण्य म्हणून आपण सर्व इथं कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित झालेले आहात. अभंगामध्ये नामस्मरण करतात मग सर्वांचे हातवर आज श्री रामनवमी आहे म्हणून सर्वांनी त्या भगवंताचं चिंतन करायचंय. श्री